आता शिका फॉरेक्स ट्रेडिंग फक्त 30 दिवसात, तेही आपल्या मराठीतून। तर आज आहे डे 9। विषय जेव्हा फॉरेक्स ट्रेडिंगचा येतो त्यावेळी बऱ्याच जणांना असं वाटतं की फॉरेक्स ट्रेडिंग डेमो अकाउंट मध्ये करून मी प्रॉफिटेबल आहे, म्हणजे रिअल मार्केटमध्ये रिअल अकाउंटला सुद्धा होणार। पण असं नाहीये मित्रांनो, डेमो अकाउंट जे आहे ते फक्त आपण प्रॅक्टिस साठी यूज करतो। त्यामुळे आपल्याला एक फॉरेक्स ट्रेडिंगची आयडिया येते की जेव्हा आपण रिअल अकाउंट मध्ये ट्रेडिंग करतो त्यावेळी तिथे रिअल मनीचा आपल्या ट्रेडिंगवर इफेक्ट होतो। डेमो अकाउंट मध्ये आपण ट्रेड घेऊन विसरून गेलो तरी त्याची आपल्याला काळजी नसते, बट रिअल अकाउंट मध्ये जेव्हा आपण एखादा ट्रेड प्लॅन करतो त्यावेळी एक पॉइंट मार्केटने मुवमेंट दिली तर आपले इमोशन सुद्धा फ्लक्च्युएट होतात, ज्यामुळे आपल्या माइंडसेटवर याचा इफेक्ट होतो। सो मला हेच म्हणायचंय, डेमो अकाउंटवर ट्रेडिंग करणं आणि रिअल अकाउंटवर ट्रेडिंग करणं खूप वेगळं आहे। त्यासाठी प्रॉपर मार्केटचं नॉलेज घ्या, मगच रिअल अकाउंट मध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करा। आपल्या फॉरेक्स ट्रेडिंग लर्निंग सिरीजचे पुढचे व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर मला नक्की फॉलो करा। धन्यवाद।